नमस्कार. तर मी कांचन, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आपण आज बोलणार आहोत बबडीबद्दल. बबडी कोण तुम्हाला माहितीच असेल, नसेल माहिती तर चला मग पुढे बघून घेऊया. दोस्त, तू भले मेरा साथ छोड़ दे, लेकिन मैं तेरा साथ नहीं छोड़ने वाला. हो ग, कारण तू पटेरी आहे ना. जशी तू आता जिमला चिटकून बसली, तशी जर मित्रमैत्रिणींना चिटकून बसत असशील तर ते तर तुला सोडणारच आहेत. गेली उडत दुनिया, बस तू सोबत राहा, सगळी दुनिया विकत घेऊ आपण. हा, तोंड बघून आधी आरशात जाऊन चालली ती मोठी दुनिया विकत घ्यायला. पण तुला खरं सांगू का, तुला जर एखादी भारीतली कार जरी विकत घ्यायला सांगितली ना तरी तुझ्या नाकात येईल बया. आणि चालली मोठी दुनिया विकत घ्यायला. दुनिया विकत घेणे म्हणजे काय रील्स काढणे इतकं सोपं नाहीये. बोलताना थोडा विचार करावा माणसाने. व्हिडिओ काढताना मेंदू जिम मध्ये ठेवून येते. क्या बोला तूने? पैशाचा तर तू विषयच घेऊ नको, कारण जेवढं मी कमवते ना तेवढी तुझ्या आजच्या खानदानाची पण कमाई नाही. अशी बोलून दाखवते जसं काय लोकांचं खानदार मंदिराबाहेर वाट्या घेऊन बसलंय. खरं सांगायला गेलं तर जी लोक मंदिराबाहेर वाट्या घेऊन बसतात ना त्यांची सुद्धा कमाई तुझ्यापेक्षा चांगली असेल. ये बड़ी अच्छी बात कही आप. कोणाच्या जाण्याने आमचं अस्तित्व संपत नाही. एकटे जरी राहिलो तरी थाटात उभे राहू. हो, तसं पण तुझ्या बाजूला उभं राहून काही फायदा नाहीये. कारण तुझ्या बाजूला जर कोणी उभं जरी राहिलं किंवा बसलं जरी तरी तुझ्या शेजारचा कॅमेऱ्यात दिसणार नाही. कंट्रोल कंट्रोल उदय. देखो, तुम मानो या ना मानो, सुंदर तो मैं हूँ. तसं तर खरं सांगायला जर गेलं ना, फिल्टर लावून रानू मंडल सुद्धा चांगली दिसेल ग. मैं थूकता हूँ तेरी सूरत पे. आणि रानू मंडलला मेकअप करून तुझ्या बाजूला जरी उभं केलं ना तरी ती तुझ्यापेक्षा चांगली दिसेल. आणि आली मोठी मी सुंदर दिसते म्हणे. लोक नावं ठेवतात ते तर लोड नाही घ्यायचा. नावं तेव्हाच ठेवली जातात जेव्हा आपण त्यांच्या मनाविरुद्ध वागतो, आणि सगळ्यांच्या मनाचा ठेका आपण नाही घातलाय. त्यामुळे मनाला पटल तेच करायचं. तमाशे करायचेच नाही ग जेणे की लोक नाव ठेवतील असे. तू लक्ष नको तू त्यांच्याकडे, कारण तू लक्ष देशील तर तुझी तब्येत खराब होईल ग ताई. अजून तुला संध्याकाळी जिमला पण जायचं असेल, म्हणून तू लक्ष नको देऊ बाळा. हा, आपलं प्रोटीन वगैरे पिऊन मस्त राहतो. सगळ्यांना चांगलं समजायचं सोडून द्या. लोक बाहेरून दिसतात तशी आतून नसतात. जसं तू म्हणते लोक आतून चांगले नसतात, असं जर म्हणायला गेलं तू आतून तर चांगली नसणारच. आतून तर जाऊ दे, तू बाहेरून सुद्धा चांगली दिसत नाही आता. आणि तुम्ही पण व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून देत चला ना. चला मग लाव रे बघा ना.